शहर में नशे के कारोबार पर लगाम लगाने के लिए शहर पुलिस आयुक्त ने कमर कस ली है। नमस्कार, मैं निशा पंचवानी, आप देख रहे हैं महाराष्ट्र टीवी 24। जनवरी से अगस्त के दौरान अब तक एमडी के 35 मामलों में 4 करोड़ का सामान जब्त किया गया है। साथ ही एटीएम चोरों का भांडा फोड़कर 117 एटीएम कार्ड जब्त कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। वहीं अन्य आरोपियों की तलाश शुरू है। बता दें कि ये एनडीपीएस विभाग की अब तक की सबसे बड़ी कार्रवाई है। नागपूर सिटी पोलिसने काही चांगली डिटेक्शन्स केलेली आहे। तसेच आमचे जे एनडीपीएस युनिट आहे आणि इतर जे पोलीस स्टेशन्स आहे त्यांना ज्याप्रमाणे सूचना देण्यात आलेली आहे की आपल्याला सायकोट्रॉपिक सबस्टान्सेस एनडीपीएसची रेड्स किंवा असे जे पदार्थ असतात शहरामध्ये त्याच्यावर मोठी कारवाई आपल्याला करायची आहे। मागील म्हणजे जानेवारीपासून जर आपण बघितला तर आज आतापर्यंत आपण जवळपास 4 कोटीच्या मुद्देमाल आपण पकडलेला आहे त्या केसेसमध्ये। आता नुकताच आमचे युनिट 3नी एक फार मोठी कारवाई केलेली आहे आणि ते त्यांनी एक घरफोडीच्या अंबाझरीला एक फार चांगले जे एटीएम कार्ड्स असतात त्याची आणि एनडीपीएस युनिटची एक मोठी कारवाई एमडी जे पदार्थ आहे त्याची एक कारवाई केलेली आहे। जवळपास 900 ग्राम त्यांनी पकडलेले आहे। त्याच्यात 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहे। अजून काही लोकांचे नाव आम्हाला मिळालेले आहे आणि त्यांचे मागे आम्ही आहोत। जसं मी सांगितलं की एनडीपीएस किंवा या ॲक्टमध्ये जे कारवाई आहे आत्तापर्यंत 4 कोटीच्या मुद्देमाल आपण पकडलेला आहे आणि 35 केसेस एमडीचे आपण केलेले आहे। त्याचप्रमाणे गांजा असो किंवा इतर जे पदार्थ असतात त्याच्यावरही आपली कारवाई त्याचप्रमाणे झालेली आहे आणि ही मागील 7 महिन्याची आपली कारवाई आहे। अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये जे एक फार मोठा एक रॅकेट आपण पकडलेला आहे आणि तो आपण माहिती मिळाल्यानंतर एक सीनियर सिटीजन होते, त्याची फसवणूक झाली होती आणि त्याचे खात्यातून जवळपास 90,000 रुपये काढण्यात आले होते आणि आमची टीम जे आहे त्यांनी पाठलाग केला त्यांच्या जे आरोपी होते आणि यू विल बी सरप्राईज की त्यांच्यावर जवळपास पूर्ण देशामध्ये केसेस आहे आणि यांना आपण पकडण्यासाठी आमची टीम 2-3 जागा वेगवेगळी याच्यात गेली आणि शेवटी ते अलाहाबादमध्ये प्रयागराज जे आहे सध्या तिथून त्यांना अटक करण्यात आलेले। जवळपास 3 आरोपी त्याच्यात आपण अटक केलेले आहे आणि मुद्देमाली काही आपण जप्त केलेले आहे। त्याच्यात 117 एटीएमचे कार्ड्स जप्त केलेले आहे। त्याच्यात 3 आरोपीही आम्ही अटक केलेले आहे आणि पुढे जे आहे यांच्याशी निगडीत इतर आपले शहरामध्ये पण केसेस आहे, न्यू मुंबईमध्ये आहे, मुंबईमध्ये ते वॉन्टेड आहे। तर असे एक फार मोठी कारवाई आपले अंबाझरी पुलिस स्टेशन आणि त्यांची टीमनी केलेली आहे। साथ ही डकैती के मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार कर उनसे 7 लाख कैश और 9 तोला सोना जब्त किया गया है। तीसरा एक जो केस होता त्याच्यात एक काही फॅमिली गोवाला गेली होती आणि त्याचे घरातून फार मोठी एक चोरी झाली होती ज्याच्यात जवळपास 10-11 लाखाचे गहने आणि कॅश पूर्ण गेला होता। त्याच्यातूनही आपण सगळी रिकव्हरी जवळपास केलेली आहे। त्याच्यात 7 लाख कॅश जप्त झालेले आहे त्या केसमध्ये। तसेच 9 तोले गोल्डही झालेले आहे। त्याच्यातही कुठलाही आपल्याकडे सुराग नव्हता, परंतु एक कॉन्फिडेन्शियली इन्फॉर्मेशनच्या आधारावरून आम्ही हे कारवाई केलेली आहे। त्याच्यात 3 आरोपी अटक केलेले आहेत। त्याच्यात 4 अजून वॉन्टेड त्याचे नाव आम्हाला मिळालेले आहेत, त्याचे मागे आमची टीम्स आहे। तर ह्याप्रमाणे एक चांगली कारवाई आपली नागपूर सिटी पोलिसनी केलेली आहे। आमची क्राईम ब्रांच, पोलीस स्टेशन, एनडीपीएस या सगळ्यांनी एक कारवाई केली होती। त्या अनुषंगाने आपल्याशी बोलायचं होतं। इसके अलावा पुलिस आयुक्त ने गणेशोत्सव के दौरान साउंड डेसिबल सिस्टम,
वन विंडो सिस्टम यानी कि एक खिड़की योजना और ब्लड डोनेशन के बारे में भी पत्रकारों को अधिक जानकारी दी। आमची काल एक मोठी मीटिंग झाली, त्याच्यात आपले म्युनिसिपल कमिशनर होते, ते तसेच जिल्हाधिकारी होते आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी होते। आणि ही मीटिंग जी आहे आपले गणपती मंडळचे जे पदाधिकारी आहेत ते होते, काही जे वाद्य वाजवणारे जे असतात तेही होते आणि भरपूर लोक त्या मीटिंगमध्ये होते। आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे म्हणजे कसे आपलं जे वन विंडो सिस्टम आहे, एक खिडकी योजना, त्याच्याबद्दल सर्वांना सांगण्यात आलेलं आहे। तसेच कॉर्पोरेशननी काय काय केलेलं आहे, काय व्यवस्था त्यांची राहील त्याच्याबद्दल त्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे। तसेच आमच्या वतीने आम्ही जे मेन आहे आणि ती फार सरप्राइजिंग होता की त्याच्यातूनच आम्हाला सांगण्यात आला की फार मोठी आवाज असतात। मग आम्ही तिथे सांगितलेलं आहे की जे 4 प्रकारचे जे डेसिबल लेवल्स दिलेले आहे माननीय सुप्रीम कोर्टने, त्याप्रमाणे सगळ्यांनी कारवाई केली पाहिजे। आता एक फेस्टिवल होता त्याच्यात आम्ही एक कारवाई केलेली आहे ज्याच्यात आवाज मोठी होती। इथे आपण यावर्षी आम्ही त्याच्यावर कारवाई करू असं आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे। आणि बाकीचे कुठे ते विसर्जन व्हायचे, काय काय व्यवस्था अजून तिथे पाहिजे ते आम्ही सांगितलेलं आहे। तसेच एक चांगलं एक सजेशन आला होता, जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं ब्लड डोनेशन तुम्ही सगळे करा, मग तोही एक आपण यावर्षी चालू करतोय। बक्षीसबद्दल जे आपला टुरिझम डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राच्या, त्यांची जे बक्षीस येतात 5 लाख ते 1-2 लाखापर्यंतची जे 3 बक्षीस आहेत त्याच्याबद्दलही सगळं सांगण्यात आलं। महाराष्ट्र टीवी 24 के लिए निशा पंचवानी।